दिसलं त्या ठिकाणी आणि त्यांनी त्या ठिकाणी आरडाओरडा केला की सुरेश, मी तुला थोडंसं थांबवतोय. जिल्हाधिकारी आपल्या सोबत आहेत. आयुष प्रसाद जिल्हाधिकारी या जळगावचे आपल्या सोबत आहेत. आयुष प्रसाद जी, काय नेमकं घडलेलं आहे जळगावमध्ये? 20 मिनिट पूर्वी अशी एक माहिती आपल्याला सेंट्रल रेल्वेच्या कंट्रोल रूम कडून प्राप्त झाली की जो कर्नाटक एक्सप्रेस आहे त्यांच्या म्हणजे त्या ठिकाणी एक अपघातात्मक घटना झाली, त्याच्यामध्ये 6 ते 8 लोक आयदर जखमी झाले या स्पॉटवर त्यांची मृत्यू झाली. इमिडिएटली जिल्हा प्रशासनाच्या वतीने 108चे 8 अँब्युलन्सेस आपण ऍक्टिव्हेट केला आणि त्या स्पॉटवर पाठवले. आपले उपविभागीय अधिकारी, प्रांत अधिकारी पण जागेवर पोहोचलेले आहे. आपले पोलीसचे आला अधिकारी, एसपी, ऍडिशनल एसपी सगळे पोहोचलेले, मी पण निघालेलो आहे. आणि याच्यामध्ये इमिडिएट आपण जे इमर्जन्सी रिस्पॉन्स आहे ते आपण देत आहोत. आणि रेल्वे विभागाकडून पण जो काही मदत कार्यामध्ये रेल्वे विभागचे पण आला अधिकारी लागलेले आहे आणि याच्यामध्ये इमिडिएटली जो काही मदत आपण करू शकतो आपण करण्याचा प्रयत्न करत आहे. 3 हॉस्पिटल्सला आपण ऍक्टिव्हेट केलं आहे, ग्रामीण रुग्णालय आणि त्याच्यामध्ये खासगी रुग्णालय आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ऍक्टिव्हेट केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी कुठल्याही पेशंटला जो काही अडचण झाली असेल त्याला आपण मदत पोहोचवतो. मात्र आयुषजी, आगीच्या भीतीनं पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या आहेत. अनेक जण चिरडल्याचं बोललं जात आहे. साधारणपणे हा आकडा किती काही कळू शकलाय का? आतापर्यंत जो प्राथमिक माहिती आहे जागेवरून जो आपले प्रांत अधिकारी व इतरांच्याकडून जी सूचना मिळाली आहे ते 6 ते 8ची आकडे आहे, परंतु त्याची अजून फायनल पुष्टी आतापर्यंत झालेली नाही आहे. परंतु काय वेळात होईल. परंतु आता आपला पूर्ण फोकस आहे की ज्या ज्या जखमी असेल त्याला आपण जो काही औषध उपचार देऊ शकतो, इमर्जन्सी रिस्पॉन्स त्या अनुषंगाने आपण इमिडिएटली काम करत आहोत. या ठिकाणी आता कोण कोण दाखल झालेलं आहे? जिल्हा प्रशासन असेल, रेल्वे प्रशासन देखील या ठिकाणी पोहोचल्याचं समजतंय. रेल्वे प्रशासनासोबत तुमचं काही बोलणं झालंय का? रेल्वे प्रशासनकडूनही आपल्याला माहिती मिळाली होती की असं घटना घडलेला आहे, बिकॉज हे 2 रेल्वे स्टेशनच्या मध्यभागी घटना झालेली आहे. आणि रेल्वे प्रशासन पण पूर्ण काम करत आहे. जिल्हा प्रशासनकडून ऍडिशनल एसपी आणि आपले जे प्रांत अधिकारी आहे ते ऑलरेडी जागेवर आहे आणि त्याचे हाताखाली काम करणारे भरपूर अधिकारी जागेवर आहे. आणि आपले अँब्युलन्सेस 108चे 8 अँब्युलन्सेस जागेवर आहे आणि डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूम कडून इथून आपण सगळे कोऑर्डिनेट करत आहोत. 3 हॉस्पिटल्स ऑलरेडी ऍक्टिव्हेटेड आहे आणि जो काही इमर्जन्सी रिस्पॉन्स असेल ते आपण या मास कॅज्युअल्टी इव्हेंटमध्ये एक्सटेंड करत आहोत. आयुषजी, ही जी घटना नेमकी कशामुळे घडली याबद्दलची काय माहिती आपल्यापर्यंत पोहोचली? प्राथमिक वेळ आहे, त्याच्यामध्ये बोलता येणार नाही. मी आपल्याला जसे माहिती मिळाली आपल्याला अपडेट करतो. धन्यवाद. आपण ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत याबद्दल. तेव्हा जळगावमध्ये ही मोठी रेल्वेची दुर्घटना घडलेली आहे. आतापर्यंत जवळपास जे जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे त्यामध्ये साधारणपणे 7 ते 8 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे, परंतु हा नेमका आकडा अद्याप नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता या ठिकाणी काय नेमकं पुढे घडलेलं आहे हे आता थोड्या वेळातच स्पष्ट होणार आहे आणि यानंतरचे आपण पुढचे अपडेट जाणून घेऊयात माझा सहकारी अमोलकडून. तर या क्षणाची मोठी बातमी आहे. जळगावमध्ये रेल्वे दुर्घटना झालेली आहे आणि आतापर्यंत काही वेळापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्यानुसार 6 ते 8 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. अद्याप हा आकडा, या आकड्याची पुष्टी जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा प्रशासनाने केलेली नाही. मात्र सध्या जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार 6 ते 8 जण या दुर्घटनेमध्ये दगावल्याचं कळत आहे. तर हा कसा अपघात झाला आपण बघूया. जळगावमधून मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या डब्यामध्ये आग लागली अशी चर्चा सुरू झाली. जळगाव परांडा स्थानकादरम्यान प्रवाशांनी ट्रेन थांबवली. आगीच्या भीतीनं काही प्रवाशांनी ट्रेनमधून ट्रॅकवर उड्या मारल्या. दुर्दैवानं समोरून येणाऱ्या म्हणजेच दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसची या प्रवाशांना धडक बसली. बंगळुरू एक्सप्रेसच्या धडकेमध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू झालाय. हा आकडा नेमका किती आहे याची अद्याप कुठलीही पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र सध्या 6 ते 8 जणांचा मृत्यू झालेला असावा अशी प्राथमिक माहिती समोर येते आहे. जळगावातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ ही मोठी दुर्घटना घडलेली आहे. काही वेळापूर्वीच गुलाबराव पाटील यांच्याशी एबीपी माझानी चर्चा केलेली होती. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली होती पाहूया. कलेक्टरांशी बोलल्याप्रमाणे प्रांत अधिकारी आता 5-10 मिनिटांमध्ये तिथे पोहोचणार आहे. पण या एक्सप्रेस समोर जी धडक झाल्याचं या ठिकाणी प्राथमिक माहिती आहे.
जोपर्यंत प्राथमिक दर्शनी तिथे कोणी पोहोचत नाही तोपर्यंत ही घटना कशी घडली हे सांगता येणार नाही. कोणी सांगताय की आग लागून, पण माझ्या माहितीप्रमाणे ही गाडी उभी होती